तुम्हाला माहिती आहे, एक स्तनपान किंवा ब्रेस्ट फीडिंग जर आपण व्यवस्थितपणे दिलं आणि सुरू केलं तर काय काय फायदे होतील आपल्याला आयुष्यभरासाठी? चला तर जाणून घेऊया. सर्वात प्रथम जे पोस्टपार्टम रिकव्हरी जी असते, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतरची जी रिकव्हरी असते, जसं ब्लिडिंग लवकरात लवकर स्टॉप होणं, युट्रस परत एकदा नॉर्मल साईजला आणि नॉर्मल गोष्टींना येणं, किंवा आपलं जे वाढलेलं वजन आहे थ्रूआउट प्रेग्नन्सी ते परत एकदा आटोक्यात येण्यासाठी आपल्याला स्तनपान प्रचंड मोलाची मदत करत असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या हाडांची क्षमता वाढण्यासाठी किंवा बोनची हेल्थ सुधारण्यासाठी हे ब्रेस्ट फीडिंग आपल्याला प्रचंड मोलाची मदत करतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ओव्हॅरियन आणि ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी आपल्याला ब्रेस्ट फीडिंग किंवा स्तनपान खूप मोलाची मदत करत असतं, कारण याच्यामुळे आपले हॉर्मोन्स अतिशय नियंत्रणात राहतात आणि योग्य हॉर्मोन्स व्यवस्थितपणे सिक्रेट होत असतात. चौथी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला जे आपण मेटाबॉलिक डिसीजेस जे म्हणतो, जे पुढे जाऊन होऊ शकतात, जसं हायपरटेन्शन, डायबिटीस, थायरॉईड किंवा कोलेस्ट्रॉल वाढणे, किंवा आपण म्हणूया हार्ट डिसीजेस, हे टाळण्यासाठी हे ब्रेस्ट फीडिंग प्रचंड मोलाची मदत करत असतं. आणि सर्वात महत्त्वाची पाचवी गोष्ट, ब्रेस्ट फीडिंगमुळे आई आणि बाळाचं बॉन्डिंग अतिशय सुंदर पद्धतीने डेव्हलप होतं आणि त्यामुळे पोस्टपार्टम डिप्रेशन या सर्व गोष्टी टाळण्यासाठी प्रचंड मोलाची मदत होते. कधी थोड्याफार प्रमाणामध्ये डिप्रेशन, निराशा किंवा एन्झायटी वाटलीच तर त्याच्यातनं लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी सुद्धा हे ब्रेस्ट फीडिंग, हे स्तनपान तुम्हाला प्रचंड मोलाची मदत करेल. त्यामुळे अतिशय आनंदाने आणि सकारात्मक पद्धतीने ब्रेस्ट फीडिंग सुरू करा आणि आपल्या बाळाला हेल्दी आयुष्याकडे नेण्यासाठी मदत करा.